नमस्कार, मी अनिता's किचन या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण वाळवण रेसिपीजमध्ये गव्हाची कुरडई कशी बनवायची ते पाहणार आहोत। वाळवणाचा पदार्थ बनवत आहोत, त्यामध्ये गव्हाची कुरडई बनविली नाही अशी कधीच होत नाही। तर कुरडई चौपट फुलण्यासाठी आणि पांढरी शुभ्र होण्यासाठी काय करावे यासाठी व्हिडिओमध्ये मी पुढे काही टिप्स सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। गव्हाची कुरडई बनविण्यासाठी इथे मी 1 किलो गहू चांगले चाळून व निवडून घेतलेले आहेत। गव्हाची कुरडई करण्यासाठी आपल्याला फक्त जुन्याच गव्हाचा वापर करायचा आहे, नवीन गहू वापरायचा नाही। जुन्या गव्हाचा चीक जास्त पडतो, त्यामुळे जुन्याच गव्हाचा वापर आपल्या कुरडई बनवण्यासाठी करायचा आहे। हा गहू मी एका पातेल्यात काढून गव्हाला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। गहू धुतल्यानंतर यामध्ये पाण्याला गहू बुडून गव्हाच्या वर इतपत पाणी गव्हामध्ये घालायचं आहे आणि हा गहू आपल्याला झाकून ठेवायचा आहे। तसेच हा गहू आपल्याला 4 ते 5 दिवस भिजवून घ्यायचा आहे। गहू भिजवून घेत असताना दररोज संध्याकाळी या गव्हामधलं पाणी आपल्याला बदलून घ्यायचं आहे। तर चौथ्या दिवशी आपला गहू इथे बऱ्याचपैकी भिजलेला आहे। गव्हावर आलेला ताप किंवा फेस आपल्याला काढून हा गहू 2 ते 3 वेळा परत धुवून घेणार आहोत, त्यामुळे गव्हाचा येणारा वास निघून जाईल। गहू धुतल्यावर गव्हावर परत झाकण ठेवून हा गहू रात्रभर असाच ठेवायचा। आज आपला 5वा दिवस आहे आणि गहू सुद्धा आपला इथे छानपैकी भिजलेला आहे। गव्हावर चाललेला ताम किंवा फेस आपल्याला काढून पुन्हा हे गहू 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे एक चाळणी धरून मी या गव्हाला 3 ते 4 पाण्याने धुवून घेते। गहू येथे धुवून झालेला आहे। आपला गहू व्यवस्थित भिजला की नाही हे ओळखण्यासाठी खास टिप्स म्हणजे गव्हाला असं बोटाने दाबल्यावर गव्हामधून एक बाहेर येतो, तेव्हा समजून घ्यायचं गहू परफेक्ट भिजलेला आहे। मी एका पातेल्याला ओमनीचा कपडा गुंडाळून घेतलेला आहे, त्याला सुद्धा मी तेल आणि मिठाचे मिश्रण लावून घेते। आता चीक गाळण्यासाठी जे आपण भांडे वापरणार आहोत त्यांना मी एका वाटीत 1 चमच मीठ व 2 चमच तेल मिक्स करून घेतलेलं आहे। ते तेल सगळ्या भांड्यांना लावून घ्यायचं आहे, त्यामुळे चीक भांड्यांना आपला चिटकत नाही। आता हा धुतलेला गहू आपण मिक्सरला थोडा थोडा करून बारीक करून घेणार आहोत। मिक्सरचं एक मोठं भांडं घेऊन त्यामध्ये थोडा थोडा करून गहू टाकायचा आणि वरून थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिक्सर थोडंसं मिक्सरला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं, त्यामुळे याचा चीक तयार होईल। तुम्ही इथे बघू शकता मी मिक्सरला थोडंसं फिरून जाडसर असंच गहू फिरून घ्यायचा, जास्त बारीक करायचं नाही, त्यामुळे छान चीक पडतंय आपलं। मी थोडंसं बारीक करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे आपला चीक तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने मी हे सगळे गहू बारीक करून घेणार आहे। फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता मी सगळा गहू मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि गहू बारीक करत असताना थोड्या पाण्याचा वापर करून मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। हा मिक्सरला फिरवलेला गव्हाचा चीक मी पुरणाच्या गाळणीने गाळून घेणार आहे। हा सगळा चीक आपल्याला थोडा थोडा करत या पुरणाच्या गाळणीवर टाकून हात न भरवता हे काम आपण करू शकतो। तुम्हाला जर हाताने दाबून दाबून चीक काढायचा असेल तर तसे सुद्धा तुम्ही करू शकता। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जी पद्धत तुम्हाला सोपी वाटली ती वापरा आणि हे चीक गाळून घ्या। मंडळी, मी आपली एक स्टेप वाचवण्यासाठी आधीच एका पातेल्याला ओमनीचा एक कपडा गुंडाळून घेतलेला आहे, त्यावर मी ही पुरणाची गाळणी ठेवून हा चीक त्या गाळणीने कसा गाळायचा ते दाखवणार आहे। गव्हाचा चीक आपल्याला पुरणाच्या गाळणीवर टाकून चम्मचने किंवा हाताने असं प्रेशर देऊन चांगलं दाबून
यामधली चीक आणि गव्हाचा कोंडा किंवा चोथा वेगळा करायचा आहे. असं थोडंसं हलकंसं चाळणीला वर उचलून यामधील सगळं चीक आपल्या कपड्यावर पडते आणि गाळणीला हलकंसं उचलून असं छान हाताने दाबून दाबून यामधला सगळा चीक आपल्याला काढून घ्यायचा. आपला सगळा चीक कपड्यावर जमा होतो आणि कोंडा किंवा चोथा पुरणाच्या गाळणीवर शिल्लक राहतो. आपला चीक घट्ट व चिकट असल्यामुळे कपड्यावर जमा होतो, त्यामुळे या चिकाला एका चम्मचने असं ढवळत पातेल्यात पाडून घ्यायचं आहे. चिकात असलेला बारीक कोंडा किंवा पाम ही कपड्यावर जमा होते आणि चिक पातेल्यात पडते. तर शिल्लक राहिलेला कोंडा हा आपल्याला नंतर काढून टाकायचा. या पद्धतीने मी हे सगळे चीक गाळून घेतलेले आहे. चीक चाळून झालेला आहे. तर आता आपला शिल्लक राहिलेला कोंडा यात पाणी घालून हाताने अशा पद्धतीने चुरून यामध्ये सुद्धा राहिलेला चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे. हाताने असा पिळून यामधला एक बाजूला काढून घेऊ. परत ही चीक सुद्धा आपल्याला आधी सारखे गाळून घ्यायचे आहे. चीक काढताना भरपूर पाण्याचा वापर करायचा. त्यात कंजूशी करू नका, कारण पाणी चिकाच्या वर येतं. ते काढून आपल्याला फेकूनच द्यायचं. परत या काढून घेतलेल्या चिकाला सुद्धा आपण त्याच पद्धतीने गाळून घ्यायचं आहे. यानंतर आपण संपूर्ण गाळून घेतलेल्या चिकाला परत एकदा कॉटनच्या कपड्याने किंवा कोणत्याही बारीक गाळणीने गाळून घ्यायचं. मी एका चहाच्या गाळणीला तेल व मिठाचा हात लावून परत याने गाळून घेणार आहे, कारण आपण चीक गाळताना चुकून काही गव्हाचे कण किंवा चोथा पडला असेल तर तो संपूर्ण निघून जाईल. चीक गाळून झाल्यानंतर स्टिकाच्या डब्याला जिथे कोणाचा हात लागणार नाही आणि आपला डबा त्या जागेवरून हलणार नाही अशा ठिकाणी झाकण लावून रात्रभर ठेवून द्यायचं आहे. आणि हो, कुरड्या करण्याआधी या चिकातील आपल्याला 3 वेळेस पाणी बदलून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, वरवरची तामसवी निघून जाईल आणि आपल्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतील. मी संध्याकाळी चीक काढल्यामुळे रात्री 10:30 वाजता एकदा पाणी बदलून घेतली आणि सकाळी लवकर उठून 6 वाजता दुसऱ्यादा बदलून काढून टाकली आणि तिसऱ्यांदा 10:30-11 वाजता कुरड्या करण्याच्या आधी अशा 3 वेळेस या चिकाचे पाणी मी बदलून काढून घेतलेले आहे. कुरड्या करण्याआधी चिकाचा डबा आपल्याला न हलवता झाकण उघडून घ्यायचं आणि डब्याला न उचलता डब्याजवळच एक भांडं ठेवून त्या भांड्यात या चिकावर आलेलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. पाणी काढत असताना पाण्यात थोडं चीक पडायला सुरुवात झाली की पाणी काढणं बंद करायचं. डब्यात तळाशी राहिलेला चीक चम्मचने किंवा हाताने सैल करून घ्यायचा, कारण चीक खूप घट्ट बुडाशी असा गच्च बसतो. त्यामुळे चिकाला मोकळा करून घ्यायचा आणि एका भांड्यात काढून तो चीक आपल्याला कोणत्याही भांड्याने मोजून घ्यायचा आहे, कारण शिजण्यासाठी पाणी सुद्धा मोजूनच वापरणार आहोत. त्यामुळे परफेक्ट मेजरमेंट म्हणजे चीक जेवढा भरला त्याच भांड्याने एवढंच पाणी आपल्याला चीक शिजण्यासाठी घ्यायचं आहे. मी या डब्यात चीक काढून घेतलेला आहे. याच डब्याने 1 डबा पाणी मी चीक शिजण्यासाठी मी इथे वापरणार आहे. तुम्ही इथे बघू शकता आपला चीक असा गच्च, डबा भरून गच्च असा नाही, थोडा डब्याला एखादीच कमीच होता. चीक डबा भरण्यासाठी थोडाच 1 इंच कमी आहे. तेवढेच इथे मी त्याच डब्याने पाणी घेतलेलं आहे. मी एक मोठं जाड बुडाचं पातेलं घेऊन आपण मोजून घेतलेलं पाणी हाय फ्लेमवर उकळून घेणार आहे. लक्षात ठेवा, चीक शिजवण्यासाठी चिकापेक्षा दुप्पट तिप्पट असं मोठ्या आकाराचं भांडंच आपल्याला चीक शिजण्यासाठी वापरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिकात थोडंसं कमी जास्त आपल्या पाणी राहू शकतं. त्यामुळे चीक शिजवण्याआधीच थोडंसं एक्स्ट्राचं पाणी करून दुसऱ्या पातेल्यात आपल्याला एक्स्ट्राचं पाणी गरम करून ठेवायचं आहे. पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे. यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर अजून पुन्हा एकदा
हलवून घ्यायचं आणि गॅस कमी करून एका हाताने हा चीक आपल्याला पातेल्यात अशी करंगळीसारखी बारीक धार एकसारखी सोडायची आणि दुसऱ्या हाताने लाकडी चाटुनी किंवा जाड पळीने हा चीक सतत लगातार आपल्याला हलवत राहायचा आहे, जेणेकरून चिकामध्ये गुठळ्या किंवा चिकाच्या गाठी होणार नाहीत हे लक्षात ठेवायचे. गव्हाचा चीक शिजताना आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागते, तर या स्टेजला चिकाला अगदी व्यवस्थित कंटिन्यूअस आपल्याला फेटत राहायचे आहे. हे चीक घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला लगातार फेटत राहायचे आहे. ही गव्हाची कुरडई करताना आपण पापडखाराचा वापर करणार नाही किंवा तुरटीचा सुद्धा वापर करणार नाही. बरेच जण कुरडई पांढरी शुभ्र होण्यासाठी तुरटीचा वापर करतात, पण तुम्ही या पद्धतीने कुरडई केली तर याचा वापर करण्याची गरज पडतच नाही. आणि हो, गॅसची फ्लेम चीक शिजेपर्यंत आपल्याला कमीच ठेवायची आहे. सगळ्यात मोठी कसरत लागते ते चीक शिजवताना. चीक शिजवताना बऱ्याच अनेक प्रश्न पडलेले असतात की चीक पातळ झालं तर काय होईल, चीक चांगलं शिजलं की नाही, कुरडई तुटणार तर नाही, असे अनेक प्रश्न मनामध्ये येत असतात. चिकावरचे पाणी काढताना तुम्ही जर व्यवस्थित चिकावरचं पाणी काढून घेतलं तर तुमचे चीक पातळ होणार नाही. आणि जर सुद्धा तुमचा चीक घट्ट झाला तर त्याला एक ऑप्शन आहे, ते म्हणजे चीक शिजवण्याआधी एक ग्लास पाणी आपण एक्स्ट्राचं उकळून ठेवायचं. चीक जर तुम्हाला थोडा घट्टसर वाटला तर थोडंसं पाणी टाकून त्याला परत शिजवून घ्यायचं, कारण गव्हाच्या गाठीनुसार पाण्याचे प्रमाण थोडेसे कमी जास्त होऊ शकते. तुम्ही जर चिकाचे आणि पाण्याचे प्रमाण एकसारखेच ठेवले, मोजून घेतले तर चीक घट्ट किंवा पातळ होण्यात असते. दुसरी गोष्ट म्हणजे चीक आपलं चांगलं शिजल्यावर कुरडई कशीच तुटत नाही. तर अजिबात न घाबरता, जरासे टेन्शन न घेता आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही कुरडईची चीक कशी शिजवायची, लहान सहान चुका झाल्या तर काय करायचं, अशा सगळ्या गोष्टी मी येथे कव्हर केलेल्या आहेत. तरी सुद्धा तुमच्या मनात काही शंका असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा, मी रिप्लाय करेल. आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुम्ही इथे बघू शकता 10 मिनिटे झालेली आहे. चिकाचा घट्टसर असा गोळा तयार होत आहे. आपल्या चिकात एकही गुठळी झालेली नाही. आता हात थंड पाण्यात बुडवून प्रेस करत असं थोडंसं दाबून या चिकाला थापून घ्यायचं आणि एक झाकण ठेवून लो गॅसवरती या चिकाला परत 8 ते 10 मिनिटं छान अशी वाफ द्यायची आहे. 10 मिनिटं आपण झाकण ठेवून चिकाला शिजून घेतलेला आहे. तुम्ही आता बघू शकता चीक छान असा ट्रान्सपरंट दिसत आहे. आपला चीक शिजला की नाही ते कसं ओळखायचं, चीक चेक करायची सोपी पद्धत म्हणजे हाताला थोडंसं गार पाणी लावून चिकाची अगदी छोटीशी गोळी हातावर घेऊन असं गोल गोल फिरवायची. न चिटकता अशी गोळी तयार होते का ते बघायचं. म्हणजे चीक हाताला जर चिटकत नसेल तर आपला चीक शिजला म्हणून समजायचं. साधारणपणे चीक शिजण्यासाठी आपले 25 ते 30 मिनिटे लागलेली आहेत. आणि चीक शिजल्यानंतर चमक किंवा चकाकी येते तेव्हा ओळखून घ्यायचं की आपलं चीक आता शिजलेलं आहे. चीक शिजल्यावर गॅसवर आपल्याला एक तावा ठेवून त्यावर हे चिकाचं पातेलं ठेवायचं, म्हणजे चीक बुडाशी जास्त लागणार नाही. कुरड्या पाडण्यासाठी मी अशा प्रकारचा सोऱ्या घेतलेला आहे आणि सोऱ्याच्या चाळणीला, ज्या चाळणीने आपण कुरड्या पाडणार आहोत त्या चाळणीला मी अशा प्रकारे पूरमधून दोरा गुंफून घेतलेला आहे. यामुळे काय होईल, आपल्यात अशा छान अशा छोट्या छोट्या कुरड्या तयार होतील. तुम्हाला आवडली असेल तर हे स्ट्रिक फॉलो करा, नाहीतर टिप केली तरी चालेल. आता या चाळणीला व सोऱ्याला आणि ज्या ताटात मी हे कुरड्या टाकणार आहे त्या सगळ्यांना मी थोडंसं तेल लावून घेते, त्यामुळे आपले चीक चिटकणार नाही. अशा प्रकारे छोट्या चमचच्या सहाय्याने चीक सोऱ्यात दाबून भरून घ्यायचा. फार गच्च भरू नका, नाही तर कुरड्या पाडताना सोऱ्याच्या वर चीक निघतो, त्यामुळे थोडंसं कमीच भरा. मी ह्या ताटात तुम्हाला कुरड्या कशा पडायच्या ते दाखवते. यात ताट भरून 12 ते 13 कुरड्या मी तुम्हाला दाखवून घेतलेल्या आहेत. आणि उरलेल्या चिकाच्या कुरड्या मी एका प्लास्टिकच्या कव्हर टाकून घेणार आहे. तुम्ही येथे बघू शकता
लहान लहान आणि मीडियम आकाराच्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत. तुम्हाला ज्या साईजच्या कुरड्या आवडत असतील त्या साईजच्या तुम्ही करून घ्या. कुरड्या टाकताना आपल्याला अशा छान अशा कुरड्या करताना स्मूथली आपल्या कुरड्या टाकल्या जात आहेत. या कुरड्याची तार सुद्धा एक एक सेपरेट दिसत आहेत. आपला केक अगदी परफेक्ट शिजलेला आहे यावरून ओळखून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा छोट्या छोट्या गव्हाच्या कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत. यामधील जराशा कुरड्या मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. तेलात घालताच क्षणी दुप्पट तिप्पट अशा छान पांढरी शुभ्र कुरडी आपली फुलली जात आहे. वाळलेली कुरडी आणि तेलात तळलेली कुरडी या दोन्हीमधला फरक तुम्ही इथे बघू शकता. या साईजची कुरडई तळल्यावर इतकी मोठी झालेली आहे. अगदी खुसखुशीत अशी इथे आपली गव्हाची कुरडई तयार आहे. तर अगदी खुसखुशीत अशी इथे आपली गव्हाची कुरडई तयार आहे. मग कुणाची वाट न बघता, थोडीसही वेळ वाया न घालता मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही ही कुरडई घरी नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीज बरोबर. तोपर्यंत व्हिडिओला बघत राहा आणि करून खात राहा. धन्यवाद.